बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग संकल्पना राबवणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात. तसेच बालकांमध्ये त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी व्यापक जागरूकता निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने राज्यात बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. 5 सप्टेंबर ते नोव्हेंबर 14 दरम्यान विशेष अभियान. ही संकल्पना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत यावी, यासाठी राज्य शासनातर्फे आगामी 5 सप्टेंबर ते नोव्हेंबर 14 या कालावधीत संपूर्ण ग्रामीण व शहरी भागांत एका विशेष अभियानाच्या स्वरूपात ती प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. या अभियानाच्या माध्यमातून बालकांना त्यांचे मूलभूत हक्क, अधिकार आणि संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय यंत्रणांची सविस्तर माहिती दिली जाईल. बालकांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर पोषक वातावरण निर्माण केले जाईल. मानस पुस्तिकेचे प्रकाशन आणि मानसिक आरोग्य किटचे उद्घाटन. राज्य बालहक्क आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत बालकांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत त्यांच्यात मूल्यसंस्कार व जीवनकौशल्य विकसित करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या मानस या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणाऱ्या मानस प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मानसिक आरोग्य किटचे मेंटल हेल्थ किट उद्घाटनही करण्यात आले. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होऊन त्यांच्या मानसिक आरोग्याला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.